मिनिटं जरी जास्त झाला तर पेनल्टी ही तुम्हाला लागेल. मितेश भोईर कर्णधार दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाचे आयोजकांचे संपर्क साधा. मॅचकडे रवाना होऊया. मॅच स्टार्ट होतोय. जिंकण्याकरता जे लक्ष होतं त्याचा पाठलाग करताना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं दत्ताली स्पोर्ट जुचंद्र संघाला आणि पतू पॅकर्स जुचंद्र संघाने पहिला विजय रजनी स्पर्धेमध्ये नोंदवलाय. पुढील मॅचमध्ये काय घडतंय काय बिघडतंय याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर आम्ही आयोजित करतोय आमचे साथी समालोचक मित्र महाराष्ट्राचा बुलंद आवाज जे आमच्यासोबत 6 दिवस नुकताच कोसमाई चषकामध्ये धावतं समालोचन करण्याकरता उपस्थित होते. O2 प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर. खूप छान समालोचन आपण पाहतोय. बापाणे गावातील एक सुपुत्र आपण पाहू शकतायत. पतू पॅकर्स जुचंद्र संघाने बाजी मारली पहिल्या सामन्यामध्ये. यावेळेला चेंडू जर आपण पाहिला तर ऑप्शनच्या थोडंसं बाहेर पिच केला गेला होता. चेंडू सरळ निघून जातोय. लेग बायचा इशारा मिस्टर विरल नायर त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. एका साईडला अजित म्हात्रे एक मॅग्निफिसंट प्लेयर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळाली, लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तुमच्या मुख्य मंचावर या ठिकाणी संदीपजी पाटील एक चांगलं व्यक्तिमत्व मालजीपाडा गावातून आपण पाहतोय. त्यानंतर नितीनजी पाटील आपण पाहू शकाल एक चांगलं व्यक्तिमत्व. सागरजी भोईर यांचं नेहमीच आम्ही नाव का घेतो तर टीम मॅनेजमेंट कसं करावं हे मात्र त्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे. नितीनजी पाटील एका साईडला कोसमाई खार्डी संघाचे पाहायला मिळाले आणि त्यावेळेला मी सागरजी भोईर यांचं नाव आवर्जून घेतलं गेलं होतं की जुचंद्रमध्ये जेव्हा परिसरामध्ये ती स्पर्धा होते त्यावेळेला सागरजी भोईर यांचं नाव नेहमीच आवर्जून घ्यावंसं वाटतं. यावेळेला ऑफ साईडला सुंदर पद्धतीने ड्राईव्ह केला जातो. चेंडूला ऑफ साईडला खेळला गेला. एकदा वर्जित केली जाते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. या ठिकाणी आपण पाहू शकाल 2 या धावसंख्येवर. JTCच्या माध्यमातून सर्व एंटायर टीम कामेश पाटील वेलकम आपलं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत करीत आहोत. तर विजय कांबळे आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. या 2 गुणलेखकांचं मॅन्युअल स्कोरर आणि एका साईडला आपण पाहतोय ऑफिशियल स्कोरर आपण पाहू शकता. 2 धावा ऑफ साईडला. लॉंग ऑफला मात्र यावेळेला चेंडू आपण पाहतोय. गुड कॅच सुंदररित्या मात्र यावेळेला झेल टिपला गेलाय. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय हितेंद्र भोईर पातिया. गोलंदाजाला मात्र पहिली सफलता मिळते. यश प्राप्त होतोय. जितेश पाटील बंधू व्हेरी वेल कॅच. फलंदाज बा रॉकर्स बॉयज या संघाला पहिला विकेट या ठिकाणी पहिला हदरा आपण पाहतोय. बिग विकेट मैदानाच्या आतमध्ये आमच्या ऑन स्क्रीनवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय भावेश भोईर या ठिकाणी आपण पाहू शकाल. एका साईडला जर आपण पाहिलं तर मॅनेजमेंट या ठिकाणी करताना समीक्ष मोरे सुंदर माहिती देत असताना कामेश पाटील, विजय कांबळे, 2 ऑफिशियल पंच विरल नायर आणि अजित म्हात्रे. खऱ्या अर्थानं तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय ते अमित दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. एक सुंदर व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या माध्यमातून नेहमीच पाठिंबा मोहनदादा पाटील यांचं आपल्याला पाहायला मिळते. भाईंचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आपल्याला पाहायला मिळतं आणि अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उजाळा आणला गेलाय. तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलंय. 25,000 रुपये मात्र आपण पाहिलं तर आर्थिक पाठबळ या स्पर्धेला लाभलेला आहे आणि प्रत्येक षटकारासाठी सीमारेषा पलीकडे जर आपण झेल घेतला तर प्रेक्षक वर्गांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राईज. ऑफ साईडला पुन्हा एकदा फलंदाज बॅक टू बॅक 2 फलंदाज या ठिकाणी बाद होताना हितेंद्र भोईर यांचे ॲक्शन जर आपण पाहिले तर राऊंड द विकेट मोहम्मद शमीची आठवण करून देणारा हा चेंडू आणि सुंदर झेल फलंदाज बाद. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आणि समीक्षा स्पोर्ट्स बापाणे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टी शर्ट घेण्यासाठी या ठिकाणी कलेक्ट करण्यासाठी या. विकेट हॅट्रिक यावेळेला आपण पाहू शकाल. फलंदाज मात्र बाद होईल का? यस. आणि पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी साध्य करण्याचा मान मिळवला हितेंद्र भोईर पातेने. जबरदस्त एक आक्रमकता काय असते गोलंदाजीच्या माध्यमातून. फलंदाज या ठिकाणी बाद होताना कॉंग्रॅच्युलेशन हितेंद्र भोईर पाती. पहिलं विकेट हॅट्रिक चा मान मिळवतोय आमदार चषक 2021 मध्ये. या पण ऐकूया विकेटच्या निमित्ताने सुमधुर संगीत.
थँक्यू वेलकम बॅक. सुंदररित्या ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं. बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं आणि यावेळेला फलंदाज बाद होताना 2 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या आणि प्रेक्षक वर्गांना मात्र या ठिकाणी मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक दीनदलितांचे जर आपण पाहिलं गोरगरिबांचे कैवारी आपण पाहतोय आणि त्यांच्या माध्यमातून आणि रणजितजी किनी 2, 3, 4 ही स्पर्धा पाहायला विसरू नका. त्या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या 2 व्यक्तींच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राईज असेल प्रेक्षक वर्गांना. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह केला जातोय. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. स्लिमडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला कलेक्ट करेपर्यंत 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती 3 धावा 3 गडी बाद. क्या बात आहे. हितेंद्र भोईर पाते हॅट्स ऑफ यू. सुपर बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. पहिल्या षटकांमध्ये 3 धावा खर्च केल्या गेल्या आणि 3 धावा या ठिकाणी गडी बाद होताना हरीशजी म्हात्रे बापाणे नरेशजी म्हात्रे या ठिकाणी बापाणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. समाज कार्यकर्ते आपण पाहतोय त्यांचं अधिक स्वागत करीत आहोत. आमच्या समवेत 431 जण या स्पर्धेचा लाईव्हचा आनंद घेत आहेत घर बसल्या. त्यांचं अमितदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आमदार चषक 2021च्या माध्यमातून समीक्ष मोरे आम्हाला दर्शवत आहेत की मात्र यावेळेला संख्या वाढलेली आहे. 500च्या वरती मात्र या ठिकाणी आपण पाहतोय 500 जण मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 3 धावा 3 गडी बाद. चला देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा आणि एका साईडला आपण पाहतोय समीक्षा स्पोर्ट्स बापाणे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण यायचं आहे. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. अल्पेश भुईर विराथन सफाळी या ठिकाणून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मितेशजी कुडू यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. मितेश कुडू यांनी सुद्धा सांगितलंय खूप छान आयोजन केलेलं आहे. अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून अभि भेरे या ठिकाणी जॉईंट होत आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. 3 धावा 3 गडी बाद 1 षटक या ठिकाणी कंप्लीट झालंय. नमित आणि संदेश हे 2 मात्र धुरंधर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. सुंदर फटका आहे. यावेळेला आपण पाहतोय स्पर्श झालाय का परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. एका साईडला अजित मात्र कॉन्फिडेंटली नाही आहेत अजूनपर्यंत. बेल्स मात्र त्या ठिकाणी इलेक्ट्रिक ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुंदररित्या आपण पाहू शकतायत. रंगीबेरंगी बेल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्या मात्र झळाळताना आपण पाहू शकाल. सुंदर चेंडू पाहायला मिळालं आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा 3 गडी बाद. कैवल्य पाटील बंधू त्या ठिकाणी मात्र कॉन्फिडेंटली होते परंतु शेवटच्या मोमेंटला काहीतरी यावेळेला आपण पाहिलं की चेंडू स्पर्श झाला नाही आणि कैवल्य पाटील बंधू यांना मात्र कॉन्फिडंट होता परंतु अजित म्हात्रे यांचं कॉन्फिडंट लेवल खूप हाय असताना आपण पाहिला. 4 धावा 3 गडी बाद. विरल नायर अँड अजित म्हात्रे हे 2 पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकतात. अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय एक चांगलं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा. दिलीप भोईर आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर भूषण भोईर हे 2 कॅमेरामॅन आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि आभार. आमदार चषक MLA ट्रॉफी 2021चं हे शानदार बहारदार आयोजन नियोजन आपण पाहू शकतायत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या. मोहनदादा पाटील अर्थातच भाई यांच्या माध्यमातून आपण आणि रणजित किनी यांच्या माध्यमातून 500 रुपयांची कमाई करा. यावेळेला मोठा फटका बॅटचा टॉप एज आणि फलंदाज येस इज गॉन. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय दीपेश कोणतीही चुकी करत नाहीये त्या ठिकाणी. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. बिग विकेट. पॅव्हलियनच्या रस्त्याला फलंदाज. थँक्यू वेलकम बॅक. अतिशय ग्लॅमर या खेळाला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम पाहायला मिळतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाला विनंती करेन मास्क लावा, सॅनिटायझरचा वापर करा आणि सोशल डिस्टन्सिंग पाळा. या सर्व काही गोष्टी शासनाच्या नियमानुसार आपण पाळल्या पाहिजेत. मी जबाबदार खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता आपण प्रत्येकाने ती गोष्ट पाळायची आहे. कटिबद्ध राहा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 4 धावा 4 गडी बाद.
टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यशस्वी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय कैवल्य पाटील बंधू एक चांगलं क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून सातत्य हाताळलं गेलं. आउट ऑफ इंडिया जाऊन चांगल्या प्रकारचं प्रदर्शन केलेलं आहे. अशा प्रकारचा खेळाडू रिअल फ्रेंड्स म्युझिकल ग्रुपच्या माध्यमातून त्यांचं आपण टायटल सॉन्गसुद्धा आपण फोटो त्या ठिकाणी पाहू शकता. खूप व्ह्युअर्स आपल्याला पाहायला मिळतात त्या स्पर्धेच्या. अप्रतिम मॅग्निफिसंट बॉलिंग, अचूक टप्प्यावर भेदक मारा, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रॉकर्स बॉयज संघ 4 धावा 4 गडी बाद. क्या बात आहे कैवल्य पाटील. मॅग्निफिसंट बॉलिंग, उजव्या हाताने गोलंदाजी करण्याचा माणूस आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघणारा लेग कटर ऑफ कटर आपल्याला पाहायला मिळतोय. क्लीन बोल्टच्या माध्यमातून फर्निचर डिस्ट्रॉइड केलं जातोय. गुड डिलिव्हरी, फलंदाज या ठिकाणी नमित. बॅक टू द डगआउट, बिग विकेट, 5वा गडी बाद पॅव्हिलियनच्या रस्त्याला. आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उडवून सैताचे मैयान ग सैताचे मैयान ग आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग. 1.5 ओव्हर्स आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 1.5 चेंडूचा खेळ झालाय. धावांची गती जर आपण पाहिली तर 4 धावा 5 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. विजय कांबळे चांगली माहिती देत आहेत. गुड बॉलिंग, सुरेख गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा. अभि मेरे मात्र भेरे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मलिंगा किनी जॉईंट होतात. हलक्या हाताने फक्त प्रेशर रिलीज करण्याचं काम जर आपण पाहिलं. क्रिकेटमधील बेसिक काय आहे, जेव्हा मोठे फटके येत नाहीत तर फलंदाज बाद होत आहेत त्यावेळेला मात्र शांत माइंडने खेळणं, खेळपट्टीवर खूप धैर्य असतं आणि हे मात्र यावेळेला धाडस दाखवलं गेलं. फलंदाज या ठिकाणी आपण पाहतो साहिल मुकादम याच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. फक्त 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाला घेऊन जातोय 5 धावा 5 गडी बाद. 2 षटकांचा खेळ झालाय. येणारे 3 षटकं अजून सुद्धा पाहायला मिळणार आहेत. तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. याची दखल घ्यायची आहे. विशाल देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. जुचंद्रचं मैदान नेहमीच भावलंय या खेळाडूला. भावेश या ठिकाणी आपण पाहू शकाल चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं परंतु पराभूतच्या छायेत गेला. धावांची गती 5 धावा 5 गडी बाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. या आपण ऐकूया डीजेला. थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. 5 धावा 5 गडी बाद. 9 वाजून 12 मिनिटांनी चेंडू फेकला गेला. 13 मिनिटं लागलेली आहेत 2 षटकांमध्ये. तर विनंती करेन की थोडंसं कव्हर करा. जितू या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन पहिल्या सामन्यासाठी. ऑल द बेस्ट. नेक्स्ट मॅचसाठी आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हितेंद्र भुईर पाते. यावेळेला आपण पाहतोय ऑन साईडला सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. साहिल मुकादम याच्या बॅटमधून 1 धाव येते आणि संघाला घेऊन जात आहेत 6 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. अर्थातच 5 गडी बाद झालेत. अर्धा संघ चमूच्या आसऱ्याला मॅचचा या ठिकाणी आनंद घेताना पाहायला मिळतोय. तुषार पाटील या ठिकाणी जॉईन झालेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. टफिक वारेकर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल वगैरे नाही आहेत कारण ही ओपनची मॅच पाहायला मिळत नाही आहे. हे कमेंट बॉक्समध्ये आपल्याला पाहायला मिळतात. लाईव्ह चॅटमध्ये उपस्थित झालेत. अर्थातच मॅच पाहतात. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला नाही तर लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला यावेळेला खेळण्याचा प्रयत्न केला. ज्यावेळेला तुम्ही ज्या पद्धतीने आपण पाहतोय की स्विचिट खेळता त्यावेळेला आपण पाहतोय की तुमची तीक्ष्ण नजर खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते आणि ती तीक्ष्ण नजर पाहायला मिळाली नाही. चेंडू मात्र यावेळेला डॉट येतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी दीपेश चेंडूला स्टॉप करतात. बॅकअप चांगला मिळतोय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7. या धावसंख्येवर 5 गडी बाद. संत गतीने सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते.
रॉकर्स बॉईज यांच्या माध्यमातून जी ट्रॅक आपल्याला पाहायला मिळते वाईट ट्रॅक अर्थातच जे आपण पाहतो ही कंपल्सरी असेल प्रत्येक खेळाडूला. सरळ बॅटने खेळला गेला आहे, ही ताकद आहे हितेंद्र भोईर या गोलंदाजांची. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. आपल्या बोटांतील जादू काय असते, सहजता काय असते, सुंदरता काय असते, नैसर्गिक गुणवत्ता काय असते याचं परिपूर्ण मात्र फॉर एक्झाम्पल दाखवत असताना हितेंद्र भोईर पाहते. ऑन साइडला मोठा फटका पाहायला मिळतोय. टक्कन आवाज आलाय, स्वीट टायमिंग, गोड आवाजात गोड षटकार. 6 धावा आमदार षटक यावेळेला आपण पाहतो. षटकार सुपर टायमिंग. थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. एक थोडासा अख्खू टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. सेन्सिबल क्रिकेट, सुपर बॅटिंग. साहिल मुकादम याच्या बॅटमधून एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत, परंतु यू वेट म्हणून सांगितलं. गुड कॉलिंग, एस नो अँड वेट या 3 गोष्टींचा संगम पाहायला मिळाला. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ झालाय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा यानंतर होणारा सामना समीक्षा स्पोर्ट्स बापाणे या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये या 2 षटकांच्या अगोदर आपण हजर राहायचं आहे. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 14 धावा 5 गडी बाद. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक स्पर्धा प्रकाश झोतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. JTCच्या माध्यमातून यूट्यूबवर जेवढे प्रेक्षक वर्ग जोडले गेले त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. पांजुगर या ठिकाणी जॉईन झालेत, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. विश्वनाथ खारखंडी यांनी सांगितलं की खूप अमितदादा पाटील खूप चांगलं आयोजन केलेलं आहे. यंदाच्या वर्षात काहीतरी नाविन्य, काहीतरी वेगळी संकल्पना करण्याची जी उर्मी आपल्याला पाहायला मिळते ती अमितदादा पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. आर्थिक पाठबळ अर्थातच मोहनदादा पाटील यांच्या माध्यमातून सातत्याने अमितदादा पाटील यांना मिळते. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घ्या मित्रांनो, खेळाडूंनो, प्रेक्षकांनो. फक्त खेळाडूंना ही संधी नाही आहे, प्रेक्षकांना संधी असेल. प्रेक्षकांनी जर बाउंड्री लाईनच्या बाहेर जर झेल घेतला तर त्यांचं नाश्ता पाणी गाडी भाडं कसं सोडवायचं हे मोहनदादा पाटील आणि रणजितजी केने यांनी मात्र ठाण मांडून ठेवलं. आणि त्यांच्यासाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिला झेल कोण घेईल या प्रेक्षक वर्गांकडे सुद्धा लक्ष असेल. 14 धावा 5 गडी बाद. कामेश पाटील, विजय कांबळे आम्हाला दर्शवतात. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. स्लिप लॉफला आपण पाहू शकाल. एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघालेत, मात्र यावेळेला क्रीज सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते. फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत ते मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. शुभम बॅक टू द पॅव्हिलियन. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. 15 धावा 5 गडी बाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. आंतरिक मनामध्ये जेव्हा मात्र युद्ध भयंकर चाललेलं असतं त्यावेळेला मनामध्ये मात्र एक कुठेतरी आपण पाहतो की शांत करण्याचं मन ते मात्र संगीतमय वातावरण निर्माण करतं. आणि तेच वातावरण या ठिकाणी संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. खूप छान पद्धतीने मात्र संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. 3 षटकांचा एकंदरीत जर आपण पाहिला तर यावेळेला 3.1 चेंडूचा खेळ झालाय. 15 धावा 6 गडी बाद. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह केला जातो चेंडूला. एक धाव अर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत यावेळेला आपण पाहतोय भूषण चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 2 धावा निश्चित स्वरूपात. एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 16 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. 16 रन्स 9 वाजून 12 मिनिटांनी पहिला चेंडू फेकला गेला या सामन्यामध्ये पहिल्या इनिंगमध्ये. आणि आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर 19 मिनिटांचा खेळ आतापर्यंत समाप्तीवर झालाय. 16 धावा 6 गडी बाद. 166 आपल्याला पाहायला मिळतोय. हा आकडा आपण पाहू शकाल. 2 फलंदाज आहेत, भावेश आणि साहिल मुकादम हे 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खूप चांगल्या प्रकारचं मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम प्रकाश झोतामध्ये
ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आमदार चषक 2021च्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. स्वर्गीय केशरीनाथ पांडुरंग पाटील स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित आमदार चषक अमित केदारनाथ पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन नियोजन ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. अप्रतिम ऑन साईटला हलक्याच्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलंय. सिलिमिडॉनला चेंडू निघून जातोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. जितेश पाटील बंधू त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा, 17 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. पहिलं षटक हितेंद्र भोईरने मात्र सुंदररित्या हाताळलं गेलं, ज्यामध्ये 11 धावा जर आपण पाहिल्या तर 3 गडी बाद केले गेले. 2 षटकांमध्ये 3 गडी बाद केले. यावेळेला ऑन साईटला बॅकलिपचा उपयोग केलाय. कैवल्य पाटील बंधू त्या झेलखाली येत आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. फलंदाज बाद, येस इज गॉन. 7वा गडी बाद 17 या धावसंख्येवर. थँक्यू डीजे, थँक्यू. वेलकम बॅक. 17 धावा 7 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. बिकट परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. प्रथम फलंदाजी करताना रॉकर्स बॉयज या संघाची आपण पाहू शकाल. आमदार चषक 2021 हे शानदार थरार टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आणि खऱ्या अर्थानं प्रकाश झोतामध्ये एंटरटेनमेंट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मनोरंजनाची भरीव कॅप्सूल अर्थातच आपण पाहतोय आमदार चषक 2021. अजित म्हात्रे यावेळेला वळतायत, वाईटचा इशारा करतायत. ऑफिशियली 2 स्कोरर या अगोदर विशाल भोईर यांना आपण पाहिलं होतं. खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोग आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. धावसंख्या 18 धावा 7 गडी बाद झालेल्या आहेत. चला, देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचा कर्णधार आणि समीक्षा स्पोर्ट्स बापाणे संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे, ज्या ठिकाणी संदीप गावंड उपस्थित असतील. वाईटचा इशारा येतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. स्वर मारा केला जातोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पूर्ण वर्ल्डमध्ये मायकल होल्डिंग या वेस्ट इंडिजचं तेज गोलंदाजाला का ओळखलं गेलं, त्याचं कारण होतं की 5473 चेंडू त्याने फेकले. आपल्या त्या 5473 चेंडूमध्ये एक सुद्धा त्यांनी वाईट फेकला नव्हता, म्हणून त्या गोलंदाजाला खूप महान गोलंदाज म्हणून ओळखलं गेलं. अशा पद्धतीने आपण पाहतोय हा रेकॉर्ड. 19 धावा 7 गडी बाद. अप्रतिम मॅग्निफिसंट डिलिव्हरी. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज भावेशचा, परंतु पूर्णपणे फसला जातोय. गुड डिलिव्हरी कुणाल पाटीलच्या माध्यमातून आपण पाहू शकाल हे षटक. आणि धावांची गती फलकावर 19 धावांवर पूर्णपणे धावा थांबवल्या गेल्यात. सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण. ऑन साईटला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. कैवल्य पाटील बंधू पुढे सरसावत आहेत आणि तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 20 रन्स 20 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. थँक्यू डीजे, थँक्यू. मालजीपाडा आणि तसेच बापाणे दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी जालिंदर भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संपर्क साधायचा आहे. जालिंदर भोईर यांच्याकडे आपण संपर्क साधा. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. विशाल एका साईडला आपण पाहू शकाल. बापाणे संघाचा कर्णधार, समीक्षा स्पोर्ट्स बापाणे संघाचा कर्णधार यायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर एक्झॅक्टली ॲक्युरेट 20 धावा 7 गडी बाद. 4 षटकांचा खेळ झाला आहे. अक्षरशः या ठिकाणी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. जर आपण पाहिलं हितेंद्र भोईरने 2 षटक हाताळली, 11 धावा दिल्या, 3 गडी बाद केले. चांगलं बेस्ट बॉलिंग ॲनालिसिस आपल्याला पाहायला मिळालं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र बेल सुटते. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट.
आदरणीय सन्मान्य विक्रमजी मालवतकर साहेब भाऊजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं मनपूर्वक शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करीत आहोत. अमितदादा पाटील यांच्या माध्यमातून आपलं या आमदार चषक 2021 मध्ये सहर्ष स्वागत करीत आहोत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 20 धावा 8 गडी बाद ही मात्र बिकट परिस्थिती पाहायला मिळते रॉकर्स बॉईज या संघाची. केदारनाथ पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेटवरचं अफाट प्रेम 3 पुत्रांना मात्र ज्या पद्धतीने क्रिकेटच्या माध्यमातून खूप कॉपरेट करताना पाहायला मिळतात असं एक चांगलं व्यक्तिमत्व. चेसिंग करताना जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहतो एक चांगलं महत्त्वाची आनंदाची बातमी असेल. 20 धावा 8 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यावेळेला एक्झॅक्टली टोटल होईल त्यावेळेला आम्ही अनाऊन्समेंट करू जरूर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना निखिल पाटील यावेळेला सरळ बॅटने स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून डाऊन द ग्राउंड सुरेख पद्धतीने मात्र चेंडूला यावेळेला वळवलं गेलंय. पंचांचा काय सिग्नल येतो? यस. विरल नायर यांचा सिग्नल येतो. यस. इट इज अ 4 रन. गुड शॉट. सुरेख टायमिंग. गवरी ही नावरी चौकार धावसंख्या 24. यावेळेला सनी यांचा मात्र दमदार फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र यावेळेला फेकून दिलाय 6 धावांकरता. गुड शॉट. सुपर टायमिंग. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6. 6 धावा. आमचे कॅमेरामॅन भूषण भोईर यांच्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता. पुन्हा एकदा सरळ बॅटने जरूर खेळलाय. टक्कन आवाज आलाय. पाहायचंय निखिल पाटील एक हरवणारी खेळाडू स्वतःवर नाराज असतील कारण कोणत्याही गोलंदाजाला षटकार चौकार आल्यानंतर आवडत नाही परंतु कमबॅक करण्याची संधी मात्र या खेळाडूकडे आहे. निखिल पाटीलने सुंदर जजमेंटने झेल टिपला गेला. कॉटन बोल्टच्या माध्यमातून सनी डान्सिंग डाऊन द विकेट खेळला गेला होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं सुंदररित्या. मात्र यावेळेला आपण पाहतोय फलंदाज बाद. धावसंख्या 30. लॉस ऑफ 9 विकेट. शेवटची जोडी मैदानाच्या आतमध्ये. बंटी यांच्याकडून सनी यांच्यासाठी आपण पाहतोय 500 रुपयांचा कॅश प्राइज झालेला आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 4.5 चेंडूचा खेळ झाला. 30 धावा. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर राहा. यावेळेला आपण पाहतोय ज्या पद्धतीने काव्या 11 अंकुश स्मृती जे आपल्याला पाहायला मिळतात. जो संघ आहे त्याचे पॅकर्स आहेत परंतु क्रिकेटवरचं अफाट प्रेम आणि कोणत्या खेळाडूला ऊर्जा देण्याचं काम करतात तर मात्र सनी या खेळाडूला आपण पाहतोय तरी सुद्धा अगेन्स्ट त्या ठिकाणी बक्षीस लावलं गेलं. काव्य 11 संघाचे आपल्याला पाहायला मिळतात पॅकर्स आहेत आणि 5 दिवसांचा लाईव्हचा जो खर्च आहे तो मात्र या ठिकाणी त्यांनी उचललेला आहे. ती ग्वाही दिली तो शब्द दिला बाईच्या स्वरूपात. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 31 रन 32 रन्स 32 धावा. 32 धावांवर पहिला सत्र या ठिकाणी पहिला डाव समाप्त झालाय. 9 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. कामणवरून योगेश म्हात्रे यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. सुनील वजे साखरे यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि धन्यवाद. या आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत ज्या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. समीक्षा टायगर्स बापाणे वर्सेस आपण पाहू शकणार आहोत देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. या आपण संदीपजी गावंड यांना ऐकणार आहोत टॉस का बॉस प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. धन्यवाद प्रमोदजी शेवडके. टॉस करण्याकरता व्यासपीठावर विराजमान असलेले आदरणीय सन्माननीय सत्यवानजी देवनाथ पाटील यांना मी विनंती करतोय. सरची आपल्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा संघाचे संघनायक जालेंदर भोईर यांच्याशी सर्वप्रथम आपण संपर्क साधा. बघता आपण टॉस बॉक्स मध्ये मी विनंती करतोय
टॉस बॉक्समध्ये दिवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघाचा संघनायक आणि त्याच्यानंतर आपण बघतायत समीक्षा टायगर्स बापाणे संघाचा संघनायक. टॉस बॉक्समध्ये या. टॉस करण्याकरता व्यासपीठावरून मी आमंत्रित करतोय गावातीलच प्रतिष्ठित व्यक्ती आदरणीय सन्माननीय सत्यवंजी देवनाथ पाटील साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण या टॉस बॉक्समध्ये टॉस करणार आहोत. आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे या रजनी स्पर्धेचा. बघता आपण स्वर्गीय केसरीनाथजी पाटील यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी जुचंद्र अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा रजनी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आणि टॉस करण्याकरता दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जोडले जात आहेत. हा टॉस मी देतोय आदरणीय सन्माननीय पाटील साहेबांच्या हातामध्ये. तर टॉस कडे वळत असताना एका बाजूला अभिमन्यू स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघतायत आमदार चषक. या दोघांपैकी एक नाव आपल्याला उल्लेखित करायचं आहे. कॉलिंग कोण करतोय? सर्वप्रथम आवाज कोण देतोय? समीक्षा टायगर्स बापाणे संघाचे संघनायक कॉलिंग करतायत. हर्षद लाखत यांनी आवाज दिला होता आमदार चषक आणि निश्चितच डाव्या बाजूला आहेत विशाल पाटील. मी मान्यवरांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वकचा दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी येत आहेत. एका बाजूला समीक्षा टायगर्स बापाणे संघाचे संघनायक आहेत. हर्षद, टॉस तुम्ही जिंकलायत, पहिला मॅच खेळतायत रजनी स्पर्धेचा, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करताना 5 षटकांमध्ये समोरच्या संघाला किती धावसंख्येपर्यंत रोकाल आणि त्याकरता तुमच्याकडे कोणते चांगले धारदार गोलंदाज आहेत ते कामी येतील? हेमंत, विनोद, विकास, विवेक. फलंदाजामध्ये सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असलेले कोणते फलंदाज आहेत जे दुसऱ्या डावामध्ये धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतील आणि ते सध्या फॉर्ममध्ये आहेत? हेमंत, विनोद, विकास, मनोज. अमित दादाने या रजनी स्पर्धेमध्ये तुम्हाला मॅच खेळण्याकरता संधी दिली आहे. या रजनी स्पर्धेबद्दल तुम्ही काय म्हणाल? खूप खूप अभिनंदन आहे अमित दादांचं. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द मॅच. थँक्यू. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील आहेत. विशाल अनेक वर्षापासून दिवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघाचं प्रतिनिधित्व करतायत. कप्तानची जबाबदारी तुम्ही पार करतायत आणि ही मैदानं तुमच्याकरता काही नवीन नाहीत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुम्ही काय घेतलं असतं? टॉस जर आम्ही जिंकले असतो तर आज पहिल्यांदाच आम्ही क्षेत्ररक्षण केलं असतं. हॅलो चेक. हॅलो. दिवसाच्या स्पर्धेमध्ये फलंदाजी करताना मी अनेक वेळा बघितलेत. तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला फलंदाजी करावी लागणार आहे. हॅलो. 5 षटकांमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारण्याचा मानस असेल आणि त्याकरता तुमच्याकडे सध्याच्या घडीला फॉर्ममध्ये असलेले कोणते फलंदाज? एका 5 ओव्हरचा जर विचार केला तर आम्ही 50 ते 55 धावा करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आमचे बॅट्समॅन बघितले तर समीर राऊत आहे, आदेश आहे, स्वतः मी विशाल पाटील आहे, अजून आहेत सनी आहे, असे भरपूर काही बॅट्समॅन आहेत. इतकी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रवेश दिला गेलाय त्याबद्दल तुम्ही अमित दादांचे कौतुक कसं कराल? अमित दादांचं जर कौतुक करावं तितकं कमीच आहेत, कारण दरवर्षी त्यांची जे टुर्नामेंट असते त्यांचं ऑर्गनायझर असते ते एकदम जबरदस्त असते. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सर. दोन्ही कॅप्टनच्या प्रतिक्रिया आतापर्यंत आल्यात. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय समीक्षा टायगर्स बापाने संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करता आमंत्रण दिलं जातंय ते दिवेश स्पोर्ट्स मालजेपाडा संघाला. सरळ आम्ही घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोद शेडगे. ओव्हर टू यू. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावंड सर. या ठिकाणी आपण पाहू शकता धावांची गती जर आपण पाहिले तर यावेळेला फ्लिक केला जातोय. ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय चेंडू निघून जाईल ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय 4 धावांकरता. जे टार्गेट आपल्याला पाहायला मिळतं 33 धावांचं आहे. जर कोणताही फलंदाज न बाद होताना या जोडीने जर धावा केल्या तर आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये मात्र जे आपण पाहतो काव्य 11 अंकुश स्मृती या संघाला केदारनाथ पाटील साहेब यांच्याकडून जो आपण पाहतोय जेवण हे मात्र मिळणार आहे प्रत्येक खेळाडूला आणि या संघाला आपण पाहू शकाल. ऑन साईडला सुरेख पद्धतीने टायमिंग साध्य केलं गेलं. इनफिल्डच्या वरून चेंडू मात्र मिडॉनच्या क्षेत्रामध्ये निघून जातोय. 4 धावांकरता गुड शॉट, सुपर टायमिंग.
थँक्यू टीचर थँक्यू. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बॅक टू बॅक 2 चौकार या ठिकाणी पाहायला मिळतात. 8 धावा. खेळाडू कक्षांमध्ये फक्त खेळाडूच बसतील याची दखल घ्यायची आहे. कोणताही त्या ठिकाणी पाठीराखा आणि समर्थक गर्दी करणार नाही आहेत याची दखल घ्या. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता खुर्च्यांवरती आणि ज्या खुर्च्या आहेत, ज्या खेळाडू कक्षांवरती, ज्या स्टेजवर आपल्याला पाहायला मिळत आहेत, तर खेळाडू कक्षांवरती त्याच ठिकाणी फक्त खेळाडू बसतील. त्याच्या व्यतिरिक्त कोणीही समर्थक बसणार नाही आहे. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आहात, आपलं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी लेट कट खेळण्याचा प्रयत्न सुरू केला गेला आहे. पाहायचं आहे चेंडू मात्र स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी 2 धावा थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये निघून येत आहेत आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत. तर विजय कांबळे आम्हाला दर्शवत आहेत, कामेश पाटील, की 3 चेंडूचा खेळ झाला आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून खूप क्षणचित्रे चांगल्या प्रकारची जी हाताळली गेली, जी स्वीकारली गेली, ते आपण पाहतोय. तन्मय म्हात्रे यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून. ऑन साईडला ही ताकद आहे जितेश पाटील बंधूची. सरळ चेंडूला मात्र यावेळेला धाडलं गेलंय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. 4 धावा. माझे कबीरा माऊलीचा दर्शन घरवाल का. थँक्यू टीचर थँक्यू. 14 धावा ही आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जितेश पाटील बंधू याच्या साहेब यांच्याकडून आज मात्र काव्या 11 अंकुश स्मृती या संघाला जेवण फ्रीमध्ये दिलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज पहिलं न्याहाळला चेंडूला मात्र यावेळेला फोर्स केला सुरेख पद्धतीने. चेंडूला मात्र इनफिल्डच्या वरून खेळला गेला एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू पाहता पाहता चेंडू यावेळेला आपण पाहतोय स्टॉप केला जाईल की नाही, तर चेंडू सीमारेषा पार. चौकार. गुड शॉट, मॅग्निफिसंट बॅटिंग, इनक्रेडिबल इनिंग पाहायला मिळते जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरतय. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्याव माझं वर्ख तरतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ सांग तुझ्या मनात काय 6 चेंडूंमध्ये 20 धावा. जबरदस्त सुपर बॅटिंग करत असताना 4 चौकार 333.33च्या स्ट्राईक रेटने खेळ करत असताना 6 चेंडूंमध्ये 4 चौकार पाहायला मिळत आहेत. मॅग्निफिसंट बॅटिंग, सुंदर फटकेबाजी या ठिकाणी पाहायला मिळते. जितेश पाटील बंधूच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहताना पाहायला मिळतात. 20 धावांवर पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना आपण पाहतोय. दीपेश पाटील आणि जितेश पाटील अर्थातच बंधू पाटील आपल्याला पाहायला मिळतात. ज्या वेळेला हे 2 फलंदाज उतरतात ना, त्यावेळेला मात्र जणू काही ॲथलेटिक्स प्लेयर आहेत अशा पद्धतीने खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळतात. धावांची जी गती वाढवताना आपल्याला पाहायला मिळतात आणि सिच्युएशननुसार खेळण्याची जी पद्धत आहे, ती शैली आहे, या 2 फलंदाजांकडे अफलातून पाहायला मिळते आणि ते 2 फलंदाज पाहायला मिळतात. परंतु इथे मात्र सनीला काय करावं लागेल, ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना विकेटच्या शोधामध्ये असतील. ही जोडी मात्र डोकेदुखी ठरली ती पहिल्या षटकांमध्ये पॉवर प्लेच्या बंधनात. ऑन साईडला दीपेश पाटीलचा हा फटका पाहायला मिळतोय. नो मॅन लँडमधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहू शकाल ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिलं, साहिल मुकादम मात्र फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. खऱ्या अर्थानं हे 2 फलंदाज जर आपण पाहिले तर धावांची मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपण पाहतोय काव्या 11 अंकुश स्मृती या संघातून सातत्याने बिलॉंग करताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 22 विदाउट लॉस. ऑन साईडला दमदार फटका आहे. चेंडू मात्र यावेळेला कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या लगत मात्र यावेळेला निघून जाईल. चेंडू बुलेट प्रमाणे यावेळेला आपण पाहतोय 4 धावन करता. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग, ट्रिमेंडस बॅटिंग. थँक्यू विजय. ऑफ साईडला सचिन रमेश तेंडुलकर भारतरत्न यांची आठवण करून देताना हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या लगत रोखला जातोय. तत्पूर्वी दीपेशच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाला घेऊन जात आहेत. यावेळेला 3ऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु ऐन वेळेला मात्र यावेळेला आपण पाहतोय सुंदर कॉलिंग पाहायला मिळालं. 2 धावा येत आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर ती एकंदरीत 28 धावा. अवघ्या मात्र आता या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात.
दीपेश पाटील यांनी जर षटकार जर खेचीत आणला तर यावेळेला आपण पाहतोय अमितजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज, परंतु सेन्सिबल क्रिकेट आहे. केदारनाथ पाटील साहेब यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय जी जोडीने मात्र या धावा चेस केल्या विदाऊट लॉस नाबाद, तर केदारनाथ पाटील साहेब यांच्याकडून जेवण मात्र आजच्या दिवसामध्ये फ्री मिळेल या संघाला. पूर्ण टीमला मात्र या ठिकाणी जेवण आपल्याला पाहायला मिळेल. केदारनाथ पाटील साहेब यांच्या वतीने असेल, मात्र ही ऊर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती स्कोरबोर्डवर 29 धावा. ह्या वेळेला फ्लायटेड चेंडू होता. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले. यावेळेला आपण पाहतोय पंच दाद मागण्याच्या अगोदरच या ठिकाणी नोचा इशारा आला होता आणि नोच्या इशाऱ्याने धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 30 धावा 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ते एकंदरीत 30 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकाल. उजव्या हाताने सनी अप्रतिम गुड शॉट. या वेळेला आपण पाहतोय तेवढाच मात्र जोमाने हा फटका पाहायला मिळाला. स्टायलिश फिनिश आणि जबरदस्त हँडशेक करण्यासाठी मात्र मैदानात उतरायचं आहे केदारनाथ पाटील साहेब आणि आतमध्ये कोणताही समर्थक जाणार नाहीये. याच्यात ही दखल घ्यायची आपण. चला लगेच आपण या ठिकाणी आपण पाहतोय रॉकर्स बॉईज जो आपण पाहतोय संघ आहे